नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इतिहासाचा असा एक भाग पाहणार आहोत, तो आपल्या पेपर 1 ला महत्त्वाचा आहे, त्यापेक्षा पेपर 2 ला महत्त्वाचा आहे व त्यापेक्षाही जास्त ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा देऊ त्यासाठी तर खूप महत्त्वाचा आहे। म्हणजे आपण जेव्हा केव्हा कुठलीही परीक्षा द्या त्यासाठी हा भाग महत्त्वाचा आहे आणि हा भाग प्रत्येक टॉपिकनुसार वेगवेगळा होत गेलेला आहे आणि आपण त्या सर्वांचे एकत्रीकरण केलेलं आहे। त्या भागाचं नाव आहे संघ, संघटना, संस्थापक आणि विधान। जी काही आपल्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये संघ आहेत किंवा संघटना आहेत, जसे की ब्राह्मो समाज आहे, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, सेवा सदन, शारदा सदन, पुन्हा होम रूल लीग, असे जे काही संघटना आहेत, संघ आहेत आणि पुन्हा त्यांची काही विधान आहेत जी की परीक्षेमध्ये वारंवार विचारली जातात। आपल्या टीईटीच्या पेपर 2 मध्ये तर असे विधान सारखे विचारले जातात की अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध कोण केला, बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ कोण केली, देवदासी प्रथेविरुद्ध परीक्षेत कोण भरली, विधवा विवाहांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी कोण प्रयत्न केले, बालहत्या प्रतिबंधक ग्रह कोण काढले, अशी जी काही स्टेटमेंट असतात ती सारखी विचारली जातात आणि त्यातल्या त्यात तर संघ, संघटना सुद्धा विचारली जातात। जोड्या लावामध्ये, चुक्की बरोबर मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने विचारली जातात। असा एक प्रकारचा भाग आहे, तो भाग आपण आता आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा सर्व भाग आपण जुनं 5वीचा इतिहास, नवीन 8वीचा इतिहास, पुन्हा जुना 8वीचा इतिहास आणि थोडा इकडला तिकडला एकत्र करून असा एक बंच तयार केलेला। हा बंच तुम्ही लिहून घ्या, वारंवार वाचा, याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तर चला आता आपण ते सर्व पाहू। राजा राममोहन रमाकांत रॉय, ज्यांचे की आडनाव बॅनर्जी होतं, त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती। विधवा विवाहाचा पुरस्कार कोण केला, तर विधवा विवाहाचा पुरस्कार गोपाळ हरी देशमुख यांनी केला। परीक्षेमध्ये सरळ एवढं स्टेटमेंट देतात, विधवा विवाहाचा पुरस्कार, आणि 4 ऑप्शन दिलेले असतात, त्यातलं खरं काय आहे तर गोपाळ हरी देशमुख। लोकहितवादी, लोकहितवादी कोण कोणाला म्हणतात तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हणतात। हा प्रश्न 2013च्या टीईटी मध्ये विचारला गेला होता। जातीभेद, धर्मभोळेपणा यांवर टीका कोण केली, लक्षात घ्या, जातीभेद, धर्मभोळेपणा यांवर टीका कोण केली तर गोपाळ हरी देशमुख यांनी केली। स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली। स्वामी दयानंद सरस्वतींनी आर्य समाज, ब्राह्मो समाज कुणाचा, राजा राममोहन रॉय यांचा। बालविवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध कोण केला तर बालविवाह, जातीभेद यांना प्रखर विरोध स्वामी दयानंद सरस्वती यांनी केला। अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध कोण केला तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केला। परीक्षेमध्ये सरळ असं विधान दिले जातं, अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध। आता त्याच्यामध्ये 4 ऑप्शन दिलेले असतात, आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचं असतं। तर अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध कोण केलेला आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी केलेला आहे। महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। सत्यशोधक समाज कोणाचा आहे तर महात्मा फुले यांचा आहे। मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करणारे कोण तर मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी सर सय्यद अहमद खान यांनी कार्य केले होते। अलीगड येथील शिक्षण संस्था स्थापना कोण केली तर सर सय्यद अहमद खान यांनी। औद्योगिक प्रगती व्हावी असा आग्रह कोण धरला, साधं सरळ विधान आहे, परीक्षेमध्ये वारंवार विचारलं गेलेलं आहे। औद्योगिक प्रगती व्हावी असा आग्रह कोण केला तर महादेव गोविंद रानडे यांनी केला। परीक्षेमध्ये सरळ असं विधान देतात, मानव जातीच्या सेवेचा संदेश कोण दिला तर मानव जातीच्या सेवेचा संदेश हा स्वामी विवेकानंद यांनी दिला। स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना, स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशन। आता लक्षात घ्या, ब्राह्मो समाज राममोहन रमाकांत रॉय, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती, सत्यशोधक समाज महात्मा फुले, रामकृष्ण मिशन स्वामी विवेकानंद। अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर टीका कोण केली स्वामी विवेकानंद। लक्षात घ्या विधान काय आहे, अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर टीका कोण केली स्वामी विवेकानंद। अंधश्रद्धा, कर्मकांड, अनिष्ट चालीरीती यांवर टीका स्वामी विवेकानंद। आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी काय केलं, अंधश्रद्धा, कर्मकांड, मूर्तिपूजा यांना विरोध केलता। ताराबाई शिंदे, स्त्री पुरुष तुलना, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या परीक्षेमध्ये विचारला होता। इव्हन स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा सरळ सेवा बऱ्याच वेळा विचारला येऊन गेला होता।
बालविवाहास विरोध पंडिता रमाबाई, बालविवाहास विरोध कोण केला तर पंडिता रमाबाई यांनी केला. विधवा विवाहास प्रोत्साहन कोण दिले तर विधवा विवाहास प्रोत्साहन पंडिता रमाबाई यांनी दिले. पंडिता रमाबाई शारदा सदन, लक्षात घ्या पंडिता रमाबाई यांचं शारदा सदन आहे आणि रमाबाई कानडे यांचं सेवा सदन आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन, रमाबाई कानडे सेवा सदन. ॲलन हुम कोण होता तर तो निवृत्त ब्रिटिश अधिकारी होता. सुरेंद्रनाथ बॅनर्जी वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व केले. सुरेंद्रनाथ बॅनर्जी कोण होते? वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व करणारे होते. दादाभाई नौरोजी अखंड चळवळ करा असा संदेश दिला. अखंड चळवळ करा असा संदेश कोण दिला तर दादाभाई नौरोजी यांनी. डॉक्टर ॲनी बेझंट होम रूल लीगची स्थापना, जी की ज्याला स्वराज्य संघ असं सुद्धा म्हणतात, त्याची स्थापना कोण केली तर डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. आणि लोकमान्य टिळकांनी सुद्धा स्वराज्य संघाची स्थापना केली. पण स्वराज्य संघाची स्थापना महाराष्ट्रात करणारे लोकमान्य टिळक होते. अनुशीलन समिती, अनुशीलन समिती ही बारिंद्र कुमार घोष व जतींद्रनाथ बॅनर्जी यांची होती. अनुशीलन जी समिती होती ती बारिंद्र कुमार घोष व जतींद्रनाथ बॅनर्जी यांची होती. आणि इंडिया हाऊस कुणाचं होतं तर इंडिया हाऊस पंडित श्यामजी कृष्ण वर्मा किंवा बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांचं होतं. गदर संघटना कुणाची होती तर गदर संघटना ही लाला हरदयाळ व डॉक्टर खान खोजे यांची होती. लक्षात घ्या गदर संघटना ही लाला हरदयाळ व डॉक्टर खान खोजे यांची होती. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन कुणाचं होतं तर हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लहरी, अशफाक उल्ला खान या तिघांनी मिळून हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना केली होती. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आझाद, लक्षात घ्या हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आझाद कुणाचं होतं? भगतदेव सुखदेव चंद्रशेखर आझाद यांचं होतं. आणि हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन ते कुणाचं होतं तर सचिंद्रनाथ सन्याल, राजेंद्र लहरी, अशफाक उल्ला खान यांचं होतं. भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी कुणावर होती? भूमिगत आकाशवाणी केंद्र चालवण्याची जबाबदारी ही उषा मेहता यांच्यावर होती. आणि भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व कोण केले होते तर भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व अरुणा असफ अली यांनी केले होते. आझाद हिंद रेडिओ कुणाचे होते? आझाद हिंद रेडिओ हे सुभाषचंद्र बोस यांचे होते. हिंदी स्वातंत्र्य संघ कुणाचा होता तर हिंदी स्वातंत्र्य संघ हा रास बिहारी बोस यांचा होता. आझाद हिंद सेना ही जपानच्या हाती पडलेल्या ब्रिटिश लष्करातील हिंदी सैनिकांची किंवा हिंदी सैनिकांनी मिळून आझाद हिंद सेना स्थापन केली. आणि त्या आझाद हिंद सेनेचे नेतृत्व कोण केले तर सुभाषचंद्र बोस यांनी केले होते. डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन झाशीची राणी पथकाचे नेतृत्व, झाशीची राणी पथकाचे नेतृत्व कोण केले होते तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन यांनी. आता राणी लक्ष्मीबाईंनी नेतृत्व कुठले केले होते? झाशीचे केले होते. नानासाहेब पेशवांनी नेतृत्व कुठले केले होते? कानपूर येथे केले. ज्यावेळेस 1857चा उठाव झाला त्यावेळेस वेगवेगळ्या प्रांतातून वेगवेगळ्या राजांनी राणींनी आपापल्या प्रदेशातून नेतृत्व केले होते. तसेच राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी येथून नेतृत्व केले होते. नानासाहेब पेशवा यांनी कानपूर येथून नेतृत्व केले होते. कुंवर सिंग यांनी जगदीशपूर इथून नेतृत्व केले होते. मौलवी अहमदुल्ला यांनी रोहिलखंड इथून नेतृत्व केले होते. बालहत्या प्रतिबंध ग्रह कोणाचे आहे तर बालहत्या प्रतिबंध ग्रह हे महात्मा फुले यांचे आहे. नाभिकांचा संघ घडवून आणला. नाभिकांचा संघ कोण घडवून आणला तर नाभिकांचा संघ हा महात्मा फुले यांनी घडवून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे कोण? लक्षात घ्या विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे कोण तर ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेश लिंगम पंतलू. लक्षात घ्या विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, वीरेश लिंगम पंतलू. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोण केली तर अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली. पहिले महिला विद्यापीठ कोणाच्या प्रयत्नातून निर्माण झाले तर पहिले महिला विद्यापीठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या प्रयत्नातून निर्माण झाले. बहुजन समाजातील स्त्रियांच्या सुधारणेची चळवळ कोणी केली तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे वेगळे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे वेगळे
महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली आणि त्यांच्याच प्रयत्नातून पहिले महिला विद्यापीठ स्थापन झाले। आता बहुजन समाजातील स्त्रियांसाठी सुधारणेची चळवळ कोण केली? महर्षी विठ्ठल रामजी शिंदे। तर देवदासी प्रथेविरुद्ध परिषद कोणी भरवली? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी। दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध केला। कोण केला? दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध कोण केला? तर पेरियार रामस्वामी नायकर। दक्षिण भारतातील देवदासी प्रथेला कडाडून विरोध कोण केला? जो काही दक्षिण भारत होता तेथील देवदासी प्रथेला कडाडून विरोध कोण केला? तर पेरियार रामस्वामी नायकर। आता स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा धिक्कार कोण केला? तर स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या खर्चिक विवाह पद्धतीचा धिक्कार पेरियार रामस्वामी नायकर यांनी केला। दलितांसाठी शाळा कोणी केल्या? तर महात्मा फुले यांनी दलितांसाठी शाळा उभारल्या। आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातीभेद नष्ट करण्याला महत्त्व कोण दिले? आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातीभेद नष्ट करण्याला महत्त्व कोण दिले? तर नारायण गुरु यांनी। परीक्षेमध्ये सरळ सरळ असं उदाहरण देतात, आंतरजातीय विवाहाच्या मार्गाने जातीभेद नष्ट करण्याला महत्त्व कोण दिले? वेगवेगळे ऑप्शन असतात, तर त्यातील नारायण गुरु हे उत्तर बरोबर आहे। आता जी काय केरळमध्ये सुधारणा चळवळ झाली होती ती केरळमधील सुधारणा चळवळ कोणाची होती? तर नारायण गुरु यांची होती। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं काय होतं? परमहंस सभा होती। आणि आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचं काय होतं? प्रार्थना समाज। आता ही प्रार्थना समाज यावर प्रश्न 2019च्या टीईटीला विचारला गेला होता की आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांचं काय होतं? तर यांची प्रार्थना समाज होते। लक्षात कसं घ्यायचं? आपण प्रार्थना कशी करतो? तर ते प्रार्थना आपण हे आत्म्यातून करतो, म्हणून आत्माराम पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाज। अब्दुल लतीफ द मोहमेडन लिटररी सोसायटी। लक्षात घ्या, अब्दुल लतीफ यांचं काय होतं? द मोहमेडन लिटररी सोसायटी। आणि सर सय्यद अहमद खान, सर सय्यद अहमद खान यांचं काय होतं? मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज। मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज कुणाचं होतं? तर सर सय्यद अहमद खान यांचं। आणि द मोहमेडन लिटररी सोसायटी कुणाची होती? तर अब्दुल लतीफ यांची होती। सी.व्ही. रमन यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल मिळालं होतं। लक्षात घ्या, सी.व्ही. रमन जे होते त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात नोबेल मिळालं होतं। आणि गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना साहित्याच्या क्षेत्रात नोबेल मिळालं होतं। स्त्रीच्या निर्घुण चालीविरुद्ध आंदोलन कोण केले? स्त्रीच्या निर्घुण चालीविरुद्ध आंदोलन कोण केले? तर राजा राममोहन रॉय यांनी। भारत सेवक समाज कोणाचा आहे? तर भारत सेवक समाज हा गोपाळ कृष्ण गोखले यांचा आहे। वलंगकर यांचं काय आहे? विटाळ विध्वंस। विटाळ विध्वंस वलंगकर। महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डिप्रेस्ड क्लासेस मिशन। डिप्रेस्ड क्लासेस मिशन कुणाचं आहे? तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं आहे। पंडित मोहन मालदीव, पंडित मोहन मालदीव यांचं काय आहे? बनारस हिंदू विद्यापीठ आहे। डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार यांचं काय आहे? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ। जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे त्यांची स्थापना किंवा त्यांचे संस्थापक कोण होते? तर डॉक्टर केशव बहिराम हेडगेवार हे होते। भाई कोतवाल, भाई कोतवालचं काय होतं? आझाद दस्ता। आझाद हिंद सेना वेगळी, आझाद दस्त वेगळा। भाई कोतवाल काय आहे? भाई कोतवालचा आझाद दस्ता होता। जनरल आवारींचं काय होतं? जनरल आवारींची लाल सेना होती। आवारी, जनरल आवारी यांची लाल सेना होती। क्रांतिसिंह नाना पाटील यांचं राष्ट्र सेवा दल, आझाद सेना। लक्षात घ्या, आझाद सेना वेगळं, आझाद दस्ता वेगळं, आझाद हिंद सेना वेगळी। आझाद दस्ता भाई कोतवाल, आझाद सेना क्रांतिसिंह नाना पाटील, राष्ट्र सेवा दल, आझाद सेना, तुफान सेना ही कुणाची होती? क्रांतिसिंह नाना पाटील यांची। आता हा प्रश्न 2019च्या म्हणजे जो काही 2020ला पेपर झाला होता 19 जानेवारीला, पेपर 2 मध्ये हे जोड्या लावामध्ये किंवा योग्याच्या मध्ये विचारलं होतं की प्राध्यापक एन.जी. रंगा यांचं काय आहे? तर प्राध्यापक एन.जी. रंगा यांचं अखिल भारतीय किसान सभा आहे। कामगारांचे स्थानिक पातळीवर संघटन कोण केले? तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले। स्वतंत्र मजूर पक्ष कुणाचा होता? तर स्वतंत्र मजूर पक्ष हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता। लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष होता।
अशा पद्धतीने आपल्या इतिहासातील जे की 5वीचा इतिहास असो, 8वीचा इतिहास असो, नवीन 8वीचा इतिहास असतो आणि थोडेफार इकडले तिकडले कलेक्ट करून आपण असा एक बंच तयार केलेला आहे, संघ, संस्थापक, संघटना, आणि जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटवर प्रश्न विचारले जातात. हे सर्व आपण एका व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेले आहेत, जेणेकरून आपल्या पेपर 2 मध्ये जे काही प्रश्न विचारले जातात याच्यावर 1-2 मार्काला ते तुमचे क्लिअर होऊन जातात. जर का तुम्हाला हे माझे व्हिडिओ, महत्त्वाचे पॉइंट्स याच्यातून तुम्हाला काहीतरी फायदा होत असेल, खरंच तुम्हाला फायदा झाल्यासारखं वाटत असेल, तरच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करणं फ्री आहे, काही पैसे लागत नाही, ही विनामूल्य सेवा आहे. सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या नोट्स तुम्हाला मिळून जातात.